मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण 12वा चॅप्टर पेरिमीटर अँड एरिया बघणार आहोत. बघा, पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. स्क्वेअर चौरसाच्या 4 बाजू असतात. जर आपण साइड ए मानली तर ए. पेरिमीटर म्हणजे काय? चारही बाजूंची बेरीज. म्हणजे साइड काय इथं ए दिलेली आहे, साइड इज इक्वल टू ए मानून घेतले आपण ए. पेरिमीटर काढताना 4 साइड्स आहे, म्हणून पेरिमीटर ऑफ स्क्वेअर चा फॉर्म्युला काय? 4 into a is equal to 4a. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर चा फॉर्म्युला आला 4a. 4 into साइड a म्हणजे 4a. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर चा फॉर्म्युला काढला आपण 4a. त्याचप्रमाणे आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, आयताची परिमिती पाहणार आहे. आयताला 2 लांबी l आणि l, 2 लांबी असतात आणि 2 रुंदी असतात, बरोबर. म्हणून पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय? 2 लेंथ प्लस 2 ब्रीथ. 2 लेंथ प्लस 2 ब्रीथ म्हणजेच फॉर्म्युला तयार होईल तुमचा. 2 कॉमन काढला तर 2 लेंथ प्लस ब्रीथ. 2 कॉमन काढला तर 2 लेंथ, 2 कंसात लेंथ प्लस ब्रीथ. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 कंसात लेंथ प्लस ब्रीथ. हा फॉर्म्युला तयार झाला. या दोघही फॉर्म्युल्यावरून आपल्याला पुढचं प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. आता पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन. पॉलिगॉनला 5 बाजू असतात. किती बाजू असतात? 5. म्हणजे त्यांची सर्वांची बेरीज, सम ऑफ द ऑल साइड. पेरिमीटर जर आपल्याला पॉलिगॉनचं काढायचं असेल, सम ऑफ ऑल साइड, सर्व बाजूंची बेरीज म्हणजे आपल्याला पॉलिगॉनची पेरिमीटर येईल. असं आपण काढू शकतो. आता आपण प्रॅक्टिस सेट मध्ये उदाहरण पाहणार आहे. त्याच्या आधी आपण काही सॅम्पलची उदाहरण बघूया. बघा, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल दिले तुम्हाला 64. रेक्टँगलची परिमिती किती देऊन ठेवली? 64. लेंथ ऑफ रेक्टँगल दिले 17 सेंटीमीटर म्हणजे तुम्हाला लांबी देऊन ठेवली. ब्रीथ ऑफ रेक्टँगल फाइंड करायचं, ब्रीथ तुम्हाला काढायची. तर आपण आता तो एक्झाम्पल सॉल्व करून पाहू. त्याची ब्रीथ मानून घेऊ आपण 1 सेंटीमीटर. लेंथ, ब्रीथ 1 सेंटीमीटर. आपण ब्रीथ काय मानून घेतली? 1 सेंटीमीटर. आपल्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय दिलेला आहे? पेरिमीटर इज इक्वल टू 2 लेंथ प्लस 2 ब्रीथ म्हणजे 2 लेंथ प्लस 2 कॉमन काढून घ्यायचा. 2 कंसात लेंथ प्लस ब्रीथ. मग आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या टाकू. पेरिमीटर किती दिले? 64. 2 जसा तसा. लेंथ देऊन ठेवले 17 सेंटीमीटर. ब्रीथ आपल्याला काढायची, म्हणून ब्रीथ आपण 1 सेंटीमीटर मानले म्हणजे 1 टाकून घेऊया, बरोबर. आता 64 ही काय दिली आपल्याला? पेरिमीटर देऊन ठेवलेली. हा 2 इकडे डिवाइड करून घेऊया. 64 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 17 प्लस x. जसा तसा राहील. 2 ने डिवाइड करा. 2 3 जा 6, 2 4 जा 2 2 जा 4 म्हणजे 32 प्लस 32 आला. याचं 2 ने डिवाइड केलं तर वाटलं इथं तुम्हाला रफवर दाखवते मी. 64 डिवाइड बाय 2. 2 3 जा 6, 6 मधून 6 गेला 0, वरून घेतला 4. 2 2 जा 4, 4 मधून 4 गेला 0 म्हणजे 32 आला. हे जसं तसं 17 प्लस x जसाच तसा, बरोबर. हा x इकडे मायनस करा. 32 मायनस 17 इज इक्वल टू x. हा 17 इकडे मायनस केला तर आपल्याला x मिळून जाईल. 32
आपली ब्रीथ काय येईल आता, ब्रीथ आपण मानलेली होती, ब्रीथ 1 सेंटीमीटर म्हणजेच x बरोबर 15 सेंटीमीटर. आपली ब्रीथ किती होऊन जाईल, एरिया ऑफ ब्रीथ ब्रीथ ऑफ रेक्टँगल किती 15 सेंटीमीटर. बघा अतिशय सोपं उदाहरण होतं. आपण पेरिमीटर दिलेला होता 64, रेक्टँगलची लेंथ दिली ती 17 सेंटीमीटर आणि ब्रीथ फाइंड करायला सांगितलेली. तर आपण ब्रीथ 1 सेंटीमीटर मानून घेतलीये आणि सूत्र टाकलं पेरिमीटर इज इक्वल टू 2 ब्रॅकेट L प्लस B. पेरिमीटर 64 आपल्याला एक देऊन ठेवलेली म्हणून ती टाकली. हा 2 फॉर्म्युल्यातला 2 जसाच तसा ठेवला. लेंथ आपल्याला 17 देऊन ठेवले म्हणून ती किंमत टाकली आणि B आपण ब्रीथ ही x मानून घेतली म्हणून x लिहिलाय. बरोबर. या 2 ने 64 ला डिवाइड करून घेतला, आन्सर आला 32. ब्रॅकेट मध्ये 17 प्लस x जसाच तसा आला. 32 इज इक्वल टू 17 प्लस x. हा 17 इकडे येताना मायनस झाला. 32 मायनस 17 तर किती आले 15 म्हणजे x हा 15 आला. म्हणजे ब्रीथ किती आली आपली 15 सेंटीमीटर ब्रीथ आली. बरोबर. असं हे उदाहरण होतं. पुढचं बघूया आपण. बघा पुढचं उदाहरण तुम्हाला दिले तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल लेंथ 28 सेंटीमीटर अँड ब्रीथ 20 सेंटीमीटर इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. व्हॉट इज द लेंथ ऑफ साइड ऑफ दॅट स्क्वेअर. त्यांनी सांगितले आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे आणि आयताची परिमिती जी येईल तीच चौरसाची पण परिमिती असेल तर तुम्हाला आधी आयताची परिमिती फाइंड करून चौरसाची बाजू काढायला सांगितलेली. बघा एका उदाहरणामध्ये 2 उदाहरणं विचारले तुम्हाला. तर आपण आता आधी आयताची परिमिती फाइंड करून घेऊया. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला काय 2 ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ. बरोबर. 2 जसाच तसा लेंथ दिलाय 28 प्लस 20. यांची ऍडिशन करून घ्यायची. 2 जसाच तसा 8 प्लस 0 8 2 प्लस 2 4. 48 मल्टीप्लाय बाय 2. 2 8 जा 16 1 कॅरी 2 4 जा 8 आणि 1 9. बघा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आलं तुमचं 96. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ही आली तुमची 96. बरोबर. आता काय सांगितलंय जेवढी परिमिती आयताची येईल तेवढीच परिमिती चौरसाची असेल तर चौरसाची बाजू फाइंड करायला सांगितलेली तुम्हाला. मग आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती 96 आहे. मग स्क्वेअरची चौरसाची परिमिती किती 96 आहे. मग आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4a. पेरिमीटर चौरसाची किती राहील 96 इज इक्वल टू 4a. हा 4 इकडे येताना डिवाइड होईल. 96 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू a. 96 ला 4 ने डिवाइड करून घ्या. 4 1 जा 4 4 2 जा 8 1 उरला 4 4 जा 16. a इज इक्वल टू 24 म्हणजे चौरसाची परिमिती तुमची येईल 24 सेंटीमीटर. साइड ऑफ स्क्वेअर a इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. असं तुम्हाला हा एक्झाम्पल विचारलेलं होतं. बघा आयताची लेंथ देऊन ठेवली ती 28 सेंटीमीटर. ब्रीथ दिली ती 20. फॉर्म्युला टाकून मी पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढून घेतलं ते आहे 96 आणि जेवढी आयताची परिमिती होती तेवढीच चौरसाची परिमिती आहे. तर तुम्हाला चौरसाची बाजू फाइंड करायला सांगितली. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला 4a
म्हणजेच आयताची परिमिती 96 आहे, म्हणजे चौरसाची किती 96. 96 इज इक्वल टू 4m. या 4 ने डिवाइड केलं तर a मिळाला आपल्याला 24.